मुंबईच्या कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये आज सकाळी एका चालत्या वाहनाला जी आहे ती आग लागलेली होती। ही चारचाकी वाहन जे आहे ते या चारचाकी वाहनाला सकाळी 9च्या सुमारास आग लागलेली होती। त्यामुळे मुंबईच्या कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड अशी वाहतूक कोंडी जी आहे ती निर्माण झालेली होती। प्रसंगी संपूर्ण कोस्टल रोडच्या एका लेनचा जो बोगदा आहे तो वाहतुकीसाठी काही काळासाठी बंद देखील करण्यात आलेला होता। ज्यावेळेस बोगद्यामध्ये या चारचाकी गाडीला आग लागलेली होती त्यावेळेस तत्काळ अग्निशामक दल देखील या आग विझवण्यासाठी त्या ठिकाणी आलेली होती आणि अग्निशामक दलाकडनं या संपूर्ण गाडीला जी आग लागलेली होती ते विझवण्यात आलेलं आहे आणि अग्निशामक दलाकडनं ही संपूर्ण गाडी जी आहे ती आता कोस्टल रोडच्या बाजूच्या या भागामध्ये आणून ठेवलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भीषण अशी आग जी आहे ती या गाडीला लागलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो ही संपूर्ण गाडीची दृश्य आहे। गाडीची दृश्य आपण पाहिली तर संपूर्ण गाडी जी आहे ती आग लागल्यानंतर संपूर्ण पेट घेतली आणि संपूर्ण खाक झालेली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। परंतु तात्काळ अग्निशामक दलाने हे प्रसंगावधान दाखवत ही संपूर्ण आग जी आहे ती आटोक्यात आणलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या पोलिसांकडनं या सगळ्या गाडीचा पंचनामा जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र कोस्टल रोडवरची जी वाहतूक आहे ती सध्या सुरळीत झालेली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवंश, अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।